नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंट्स ह्या पर्टिक्युलर टॅबवरती काय फंक्शनॅलिटी आहे अवेलेबल त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर एन्व्हायरमेंट्स म्हणजे बेसिकली काय असतं, की आपण जसं मी आधी पण म्हटलं, की एक पूर्ण API आपण लोकलवरती डेव्हलप केला. ठीक आहे. लोकल होस्ट किंवा तुमचं काही लोकल डोमेन असेल किंवा व्हॉटएव्हर असेल, ठीक आहे, कुठलाही सर्व्हर असेल. आता काय आहे, की मला ते पूर्ण जे डेव्हलपमेंट झालेली आहे ती मी एका सर्व्हरवरती डिप्लॉय केल्यानंतर पण मला एकदा टेस्ट करणं गरजेचं आहे, की बाबा सगळं नीट चालतंय की नाही चालत आहे. तर माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मी मगाशी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर त्या टायमाला काय बोललो मी, की इकडे आपण कलेक्शन लेव्हलला मी व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो आणि फक्त इकडनं चेंज करून मी माझं काम करू शकतो. म्हणजे आता जसं इकडे डमी जेसन म्हणून हा पर्टिक्युलर होस्ट आहे, त्याच्याऐवजी मी माझं पर्टिक्युलर URL टाकली किंवा माझं काही डोमेन नेम आहे ते टाकलं आणि माझं काम झालं. पण ते करण्यासाठी प्रॉब्लेम कुठे येतो, की हे जे अख्खं नाव आहे, हे मला डिलीट करावं लागतं. इकडे दुसरं नाव टाकायला लागतं आणि देन मला सेव्ह करून रन करावं लागतं. आणि ते मला प्रत्येक वेळेला करायला लागणार, जेव्हा पण मला एन्व्हायर्नमेंट किंवा मला माझे सर्व्हर्स चेंज करायचे असतील टेस्टिंगसाठी, तर त्या टायमाला. हा एक त्याचा सगळ्यात मोठा यूज केस आहे, एन्व्हायर्नमेंट ह्या टॅबला इकडे असण्याचा. ठीक आहे, म्हणजे हे एन्व्हायर्नमेंटवाला कॉन्सेप्टच असण्याचा हा एक सगळ्यात मोठी यूज केस आहे, आपण बघू शकतो. तर आता एन्व्हायर्नमेंटमध्ये काय असतं, की इथे मी जर का आता गेलो, तर इथे सगळ्यात वरती तुम्हाला दिसेल ग्लोबल. ओके, तर ग्लोबलवरती मी आलो. इकडे जे व्हेरिएबल्स मी डिफाईन करेन ते ग्लोबल असतील. ओके. पण आत्ताच्या सिनारिओमध्ये आपण ग्लोबलला जरा बाजूला ठेवूया आणि फोकस करूया, की एन्व्हायर्नमेंट एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. तर इथे बघा एक ऑप्शन दिलेलं आहे, क्रिएट एन्व्हायर्नमेंट. तर आता मी एक काम करतो, इकडे मी एक लोकल एन्व्हायर्नमेंट क्रिएट करतो. तर लोकल ENV असं मी एक नाव दिलं त्याला, या एन्व्हायर्नमेंटला. आता ह्यामध्ये मी काय करतो, परत होस्ट आणि त्याच्यानंतर हा माझा जो होस्ट आहे तो मी कॉपी करतो इकडनं आणि टाकतो. ठीक आहे, हे इकडे दोन्हीकडे आलं. आणि त्याच्यानंतर लिमिट इकडे मी पहिले 10 टाकली, इकडे पण 10 आली. ओके. सो हे माझं झालं लोकल एन्व्हायरमेंट. आता मी काय करतो, ह्यालाच डुप्लिकेट करतो आणि हे आहे माझं लाईव्ह एन्व्हायरमेंट. ठीक आहे, लाईव्ह ENV. आता ह्यामध्ये काय आहे, की मला जर का सपोज हे माझं URL आहे, मी थोडंसं चेंज केलं तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी, की कसं आपल्याला बेनिफिट मिळतं त्याचं. ठीक आहे. तर हे माझ्याकडे आता 2 एन्व्हायरमेंट्स रेडी झालेले आहेत. आता मी कलेक्शनवरती येतो आणि कलेक्शनवरती आल्यानंतर इकडे ऑथमध्ये जातो. आता फक्त मला इकडे काय चेंज करायचं आहे, हा पर्टिक्युलर व्हेरिएबल. आता ॲक्च्युली काय झालेलं आहे, की इकडे सुद्धा आपण ते व्हेरिएबल्स लावलेले आहेत. सो मी इकडनं दोन ऑप्शन्स आहेत, सॉरी. इनफॅक्ट मी ह्याला डिलीट नव्हतं करायला पाहिजे. मी तुम्हाला एकदा करून दाखवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण याच गोष्टीवरती येऊया आणि तुम्हाला मी नेस्टिंग कसं करायचं असतं ते पण दाखवतो. ठीक आहे. तर आधी आपण हे डिलीट केलं. आता मी रिक्वेस्टमध्ये येतो, या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये बघा इकडे आता हा ग्रे झालेला आहे, म्हणजे ठीक आहे, रेड झालेला आहे. तर आता ह्याला आपण काढून टाकूया आणि इकडे मी फक्त नाव देतो होस्ट, म्हणजे परत ते रेडमध्येच राहील. त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण इकडे वरच्या साईडला तुम्ही पाहाल नो एन्व्हायरमेंट सिलेक्टेड. ठीक आहे. आता मी लोकलचं सिलेक्ट केलेलं आहे, ऑटोमॅटिकली हा चेंज झाला आणि ब्ल्यू झाला. इकडनं मी जर का लाईव्ह केलं, तर इकडे ह्याची URL बघा चेंज झाली आणि मी आता सबमिट केलं, सेंड केलं, तर मला एरर येणार. इकडनं मी जर का लोकलवरती गेलो तर मला रिस्पॉन्स येणार. ठीक आहे, इतकं सिम्पल आहे, काहीच कठीण नाही आहे. आता ह्या इतक्या सिम्पल कॉन्सेप्टला तुम्ही विचार जरा करा, की आपण कसा कसा यूज करू शकतो. सपोज आता मला इकडे जर का हा होस्ट व्हेरिएबल आहे तो डिफॉल्ट पण सेट करायचा आहे. म्हणजे जर का एखाद्याला मी हे कलेक्शन जे आहे ते एक्सपोर्ट केलं, इकडनं एक्सपोर्ट पण करता येतं आपल्याला. एक्सपोर्ट केलं आणि त्या समोरच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमॅनमध्ये या जेसन फाईलला इम्पोर्ट केलं, तर त्याला काहीतरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे की नाही. तर ती व्हॅल्यू जी असेल ती मी कलेक्शन लेवलला डिफाईन करेन. ओके. तर इकडे मी काय करीन, जसं आधी करून ठेवलेलं, इकडे मी सेम तेच माझे व्हॅल्यूज अपडेट करीन. लिमिटमध्ये 10 टाकीन, इकडे पण 10 आली. आता काय होणार ती गंमत बघा. आता मी एक काम करतो, जस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी इकडे थोडे एक्स्ट्रा फॉरवर्ड स्लॅश टाकतो, नाहीतर ते कळणार नाही आपल्याला की एक्झॅक्टली काय होतं ते. ठीक आहे. तर आता डिफॉल्टमध्ये बघा इकडे काय आलं, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल घेतलं त्यांनी, कारण इकडनं मिळतं आहे मला म्हणून. आता मी इकडे नो एन्व्हायरमेंट सिलेक्ट केलं तरी देखील तो ब्ल्यूमध्येच आहे आणि URL जर का तुम्ही नोटीस केली तर बघेल, दिसेल आपल्याला की इकडे कलेक्शनवाली URL घेतलेली आहे त्यांनी, म्हणजे जी कलेक्शन लेवलला मी डिफाईन केलेली आहे ती वाली घेतलेली आहे. ठीक आहे. तर हा त्याचा एक अनदर यूज आहे
त्याला तुम्ही यूज म्हणा किंवा कन्व्हिनियन्स म्हणा. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा आपण कलेक्शन बनवतो तेव्हा आपण त्याच्या लेवलला सुद्धा काही व्हेरिएबल्स डिफाईन करून ठेवू शकतो. अँड अलॉंग विथ दॅट आपण एन्व्हायरमेंटमध्ये सेम व्हेरिएबल्स कॉपी करून इकडे घेऊ शकतो. म्हणजे आता हे बघा, इकडे सुद्धा कसा ऑप्शन आहे, हे सगळे आपण इकडनं सेम टू सेम कॉपी करून इकडे टाकलेले आहेत. पण बेनिफिट काय आहे ह्या गोष्टीचा, की मी इझिली इकडनं स्विच करू शकतो मला जे एन्व्हायरमेंट पाहिजे ते. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला येऊन इकडे चेंज करायची गरज नाही पडणार. सो मी ह्याला जस्ट नॉर्मल करून ठेवतो असंच आणि सेव्ह केलं. तर हा इतका सिम्पल कॉन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंटचा. आणि ह्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.